पण अगदी काही मिनिटं उरलेली आहेत ब्रीफ मध्ये, इथून पुढे अजून ब्रीफ करूया. अतुल लोंढेजी, थोडक्यात असं आहे की पहिलेचे लोक गुन्हेगार सोडत होते असं ते म्हणत होते. हो, मग आता असं म्हणायचं का आताचे गुन्हेगार वाचवणं सुरू आहे? गुन्हेगार वाचवणं सुरू आहे असं म्हणायचं का? काल राजीनामा झाला सगळ्या पोर्ट कंपनीचे जे कार्याध्यक्ष होते गौतम अदानी, त्यांनी काल राजीनामा दिलेला आहे. कशासाठी दिलेला जनतेला माहीत नाही असं नाही आहे. याच्यापूर्वी आपण कधीही आपला नॅशनल इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज नाही केलेला आहे. अशी परिस्थिती पहिल्यांदा आली का? आपण इराणवर न्यूक्लिअर याचे बॅन होते, इराण वॉज बॅन्ड बाय अमेरिका, पण तरी पण आपण इराणकडनं रुपीमध्ये एक्सचेंज करून क्रूड ऑइल घेत होतो. आपण रशियाकडनं पण घेत होतो. 1965 मध्ये जेव्हा पाकिस्तानसोबत युद्ध झालं तेव्हा लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते. अमेरिकेने गहू देणार नाही असं म्हटलं होतं. ज्यावेळेस लालबहादूर शास्त्रींना म्हणावं लागलं देशातल्या लोकांना की एकच वेळा जेवा, आणि त्याच्यानंतर आपण हरित क्रांती केली. नंतर अटल बिहारी वाजपेयी होते. निक्सनचा प्रकार आपण अनेक वेळा डिस्कस केला पहिलगामच्या मुद्द्यातून. निश्चितपणे अशी इतिहासातली अनेक उदाहरणं आहेत. अटल बिहारी वाजपेयी लक्षात आला. विनायकजी, ज्या प्रकारे आत्ता इथून पुढे जे काही धोरण सध्या दिसतं आहे, ही काही संपलेली प्रोसेस नाहीये. अजून 3 आठवड्यांचा वेळ आहे. 3 आठवड्यामध्ये कदाचित बऱ्याचशा घडामोडी घडू शकतात. ट्रम्प यांनी दोन्ही प्रकारे संदेश दिलेला आहे. एकीकडे निगोसिएशनला वेळ दिलेला आहे आणि दुसरीकडे केवळ 8च तास झालेत, मी अजून पण याच्यामध्ये वाढ करू शकतो असंही दुसरीकडे ते म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं, एकीकडे स्वदेशी आणि दुसरीकडे व्यापार वाढवणं, निर्यात वाढवणं, अशा दोन्ही पातळ्यांवर कशा प्रकारे काम होऊ शकतं अशी पण शंका व्यक्त केली जाते. काय वाटतं आपल्याला? मोदींनी पण आज संदेश दिलेला आहे. त्यांनी आज स्वामीनाथनच्या पारितोषिकाच्या वितरणामध्ये असा स्पष्ट संदेश दिला की मला माझ्या देशातले मत्स्य व्यवसायी, दुग्धोत्पादक आणि या सगळ्यांची काळजी आहे, आणि वेळ प्रसंगी मी माझ्या स्वतःवरती टीका झाली तरी चालेल, पण या लोकांचं हित मी पूर्णपणे रक्षण करणार आहे. हा एक अमेरिकेला दिलेला मेसेज आहे. दुसरी महत्वाची, मगाशी कुणीतरी म्हटलं की आपण अमेरिकेवरती एक्सपोर्टसाठी फार डिपेंडंट नाहीये. हे अगदी खरं आहे, कारण आपल्या 879 बिलियन डॉलरच्या एक्सपोर्टमध्ये अमेरिकेला आपण फक्त 87 बिलियन डॉलरचा एक्सपोर्ट करतो. तिसरी महत्वाची गोष्ट की आपण, मोदी ज्या वेळेला जगभरामध्ये फिरतात त्यावेळेला व्यापाराची नवीन नवीन चॅनेल्स ते ओपन करत असतात. आज रुपीमध्ये 16 देशांशी आपण ट्रेड करण्यापर्यंत परिस्थिती आले. आज आपला जो UPI आहे तो अनेक देश आपल्याकडे मागतायत. त्यामुळे आज भारताची जी परिस्थिती आहे, संरक्षण सामग्री आहे, ही आज अनेक देश भारताकडे मागतात, छोटे छोटे देश. तर भारताची आजची जी परिस्थिती आहे ती नक्कीच पॉझिटिव्ह आहे, आणि मोदींना हे माहिती आहे आणि ट्रम्प नाही हे माहिती आहे. त्यामुळे ट्रम्प हे नक्कीच, आता जे नेने साहेबांनी सांगितलं की ते नक्कीच वाटाघाटीला तयार आहेत, आणि नक्की आपण 25% पर्यंत नक्की येऊ काही दिवसांमध्ये. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. शेवटी रवी मराठेजी, शेवटचे 30 सेकंद आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी, भारतीयांनी इथून पुढच्या 21 दिवसामध्ये काय अपेक्षित करावं, काय घडू शकतं आणि काय घडायला हवं? नाही, याच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा आपण चर्चा त्याची केलीच नाही की ज्या कारणामुळे 50% टेरिफ लावलं ते म्हणजे रशियाकडनं आपण तेल विकत घेतो. आता हे तेल विकत घेतो, हे आपण भारतात वापरतो का? तर ह्याचं एक फार कुतूहलक, जर तुम्ही खोलात गेला तर तुम्हाला कळेल की हे रशियन टँकर जामनगरला येतात, ते रिलायन्समध्ये प्रोसेस होतात, त्यानंतर तिथं नायरा म्हणून जी कंपनी आहे पूर्वीची SR, तिथं प्रोसेस होतात, आणि त्यातलं महत्वाचा भाग हा आपण परत एक्सपोर्ट करतो. म्हणजे जेव्हा आपलं सरकार म्हणतं की रशियाकडनं आम्ही तेल घेतो कारण आमच्या देशाला एनर्जीची गरज आहे, तर ते पारदर्शकता त्यात नाही आहे. त्यातला तुम्ही बराचसा भाग हा इथं प्रोसेस करून एक्सपोर्ट करता, आणि ट्रम्पना हे माहिती नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते नक्कीच चुकीचं आहे. त्यामुळे ही पारदर्शकता आपलं सरकार कधी दाखवणार की ज्या कारणामुळे ट्रम्प म्हणालेत की आम्ही तुमच्यावर 50% टेरिफ लावतो. बरं, ठीक आहे. आणि शेवटचा जो प्रश्न विचारला होता त्याचा अगदी थोडक्यात मला उत्तर हवंय. सर्वसामान्य व्यक्ती म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून आमची काय भूमिका असणार आहे, काय बघायचं आहे आता इथून पुढे, कशावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे, किंवा कुठल्या पुढच्या 3 आठवड्यात असं काय घडणं अपेक्षित आहे की ज्याच्यामुळे काहीतरी आपल्याला दिलासा मिळू शकेल? मला विचारलंय. येस, मला तर असं वाटतं की आपण तर बेसिकली सगळे सोबत आहेत. त्यांनी फक्त भारताचे इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज करू नये, भारताच्या हिताला महत्व द्यावं, अशीच आमची मागणी आहे. अतुल लोंढेजी, तुम्हाला मी हा प्रश्न विचारणार होतो, मात्र तुम्ही त्याचं ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. रवी मराठेजी, उत्तर पूर्ण करा. हा, तर
अपेक्षा करायची म्हणजे माझ्याकडनं सरकारकडनं माझी अपेक्षा जर असेल तर ती अशी हो. आहे की पारदर्शकपणे जनतेसमोर मांडा हो. की एवढं तेल आम्ही रशियातनं घेतो, त्यातलं एवढं आम्ही भारतात कन्झम्पशनसाठी वापरतो आणि एवढं आम्ही परत एक्सपोर्ट करतो की ज्यातनं रिलायन्सचे, अंबानी आणि एसआरचे, नायराचे उद्योगपती श्रीमंत होतात. बरं. हे पारदर्शकपणे सांगावं आणि मग म्हणावं की आम्ही ट्रम्पला निगोशिएशन करणार नाही किंवा करू. ठीक आहे, चर्चेची आपली वेळ संपलेली आहे. मात्र